गुड आफ्टरनून माय डिअर स्टुडंट्स. आज आपण तिसरा धडा सुरू करणार आहोत आणि या धड्याचं नाव आहे उपयोजित इतिहास. आता उपयोजित म्हणजे काय? तर ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ना, त्याचाच अर्थ उपयोजित. आता बघा, एखादा विषय जर असेल तर तो इतर क्षेत्रांमध्ये तो अप्लाय कसा करायचा, तर ह्याचा म्हणजे त्याच्यातनं निघणारे निष्कर्ष जे आहेत ते प्राप्त करणं म्हणजे उपयोजन. आलं लक्षात? ॲप्लिकेशन थोडक्यात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. जसं आपण आता पोहण्यावर खूप पुस्तकं वाचलेत, पण प्रत्यक्षात आपण ते करून नाही पाहिलं तर आपल्याला ते येईल का? नाही, है ना, जमणारच नाही ते. आता हा प्रॅक्टिकलचा विषय आहे. तसंच हिस्ट्रीचं सुद्धा ॲप्लिकेशन काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. तर उपयोजित इतिहासाला पब्लिक हिस्ट्री असं सुद्धा म्हणतात, किंवा मराठीत त्याला म्हणतात जनांचा इतिहास. तर त्याला मराठीत काय म्हणतात? जनांचा इतिहास. आता ॲप्लिकेशन कसं, एक मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं. तर आता मध्य प्रदेशमध्ये इंदोरजवळ मांडूचा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यामध्ये वॉटर प्युरिफिकेशन सिस्टीम आहे. त्या काळची बरं का, म्हणजे राणी रूपमती आणि बाग. तर ती जी प्युरिफिकेशन सिस्टीम आहे, तर आजही तुम्ही जर बघाल ॲक्वागार्डमध्ये तर चारकोलच वापरतात वॉटर प्युरिफिकेशनसाठी. तर ती पद्धत आज उपयोगी येईल का, किंवा त्यांनी आपलं कॉस्ट रिडक्शन कमी होईल का, तर हे बघण्यासारखं आहे. पूर्वीचे लोक शेंगदाण्यांच्या ह्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे डाय बनवायचे. तुम्ही याचं पुस्तक वाचलं असेल, एक होता कारवर. तर तो शेंगदाण्यांची जी टरफल आहे ना, त्याच्यापासून कॅनव्हास बनवायचा, त्याच्यापासून डाय बनवायचा वेगवेगळे. तर असं मागे जे घडून गेलं आहे त्यातनं आज आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून स्वस्तात काही प्रोडक्ट बनवू शकतो का, यासाठी इतिहास नक्कीच आपल्याला उपयोगी आहे ना. आणि म्हणून जो इतिहास म्हणजे काय, जे पास्टमध्ये घडून गेलं आहे ते, आणि हाऊ इट इज युजफुल इन प्रेझेंट अँड हाऊ इट कॅन बी युजफुल इन फ्युचर. तर हे जे ॲप्लिकेशन आहे याला म्हणतात उपयोजित इतिहास. लक्षात आलं ना. आता वी आर ऑन पेज नंबर 15. आता जनांसाठी इतिहास. तर जनांसाठी इतिहास लोकांच्या मनात बद्दल अनेक गैरसमज आहेत. तर हे गैरसमज काढून टाकायचेत आणि दैनंदिन जीवनात त्यांना या इतिहासाचा काय नेमका उपयोग होईल आर्थिकदृष्ट्या. जसं मी म्हटलं की शेंगदाण्यांच्या सालापासून कॅनव्हास, म्हणजे शेंगदाण्याची साल आपण आता या दिवसामध्ये शेंगदाण्या म्हणजे ते मुंगफल्या आणतो, सगळेजण आणतो ना, उकडतो त्या, मग ते टरफल फेकून देतो आणि शेंगदाणे काढून घेतो, है ना. तर त्या वेस्टमधनं काय बेस्ट करता येईल, आणि याच्यामध्ये जर प्रोडक्ट म्हणजे कॉस्ट व्हॅल्यू कमी होत असेल तर ते इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने पण उपयोगी आहे. म्हणजे एका विषयाशी दुसऱ्या विषयाचा लिंक असतो नेहमी, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर इतिहासातील ची नाळ लोकांच्या वर्तमानाशी, जीवनसरणीशी जोडणे याला म्हणतात इतिहास. जनांसाठी इतिहास. आलं लक्षात. तर सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी पहिल्यांदा स्वतंत्रपणे जनांसाठी इतिहास उपयोगात आणला गेला. तर वर्तमानामध्ये त्याचा काय उपयोग आहे आणि पुढे भविष्यात काय उपयोग आहे यासाठी आपण इतिहासाचा विचार केला तर आपल्याला त्यातनं निष्कर्ष काढता येतील. लक्षात. आता उपयोजित इतिहास याच्या अनुषंगाने आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी अभ्यासायच्या असतात, म्हणजे अजून बऱ्याच गोष्टींवर विचार करायचा असतात. पहिली गोष्ट कोणती? तत्त्वज्ञान. आता तुम्हाला माहीत असेल, आता टीचर्स डे जवळ आहे, 5 सप्टेंबरला टीचर्स डे आहे ना. तर शिक्षक यह राष्ट्र निर्माता है असं कोणी म्हटलं आहे माहिती आहे तुम्हाला? ते कोणी म्हटलं आहे? ते चाणक्याने म्हटलं आहे. का चाणक्याने म्हटलं आहे शिक्षक हे राष्ट्र निर्माता आहे? आणि त्यांनी हे वाक्य देखील म्हटलेलं आहे. काय वाक्य आहे त्याचं? की जो देश आपल्या इतिहासाला विसरतो त्याचा भूगोलसुद्धा गडबडतो. आता अफगाणिस्तानमध्ये काय गडबड चालली तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की अफगाणिस्तान हे भारताचाच एक भाग होता. हां, बर्मापर्यंत सगळं आपल्या भारताचंच एक होतं, पण हळूहळू ते सगळे तुकडे तुकडे होत गेलेत की नाही. तर हे का झालं? तर शिक्षक हे राष्ट्र निर्माता आहे असं चाणक्य म्हणतो. आणि ज्या देशाला इतिहास नाही, विसरतो जो देश, त्याला भूगोलिक गडबडतो. मग आपण आपला इतिहास विसरला म्हणून आज आपल्यात अशी गडबड झाली. एवढा मोठा प्रदेश आज आपण किती कमी राहिलो आहे ना. इकडे पाकिस्तान पण गेलेला आहे आपला. बरं, बांगलादेशचाही एक खूप फर्टाईल पार्ट जो होता ईस्ट बेंगॉल, तो पण गेलेला आहे आपल्याकडनं.
आणि अजूनही म्हणजे बाकीच्या ठिकाणी कितीतरी राष्ट्रविरोधी कारवाया सुरूच आहेत, है ना. तर आता तत्त्वज्ञानाचा नेमका, तर हे तत्त्वज्ञान कोणी मांडलं? शिक्षक हे राष्ट्र का निर्माता आहे? चाणक्यानी. का चाणक्यांनी मांडलं? कारण त्यांनी असंच भ्रष्टाचारी राजाला वठणीवर आणलं होतं आणि म्हणून त्यांनी म्हटलं होतं, कारण तो स्वतः एक शिक्षक होता, है ना. तर मग ते चाणक्याचं तत्त्वज्ञान आज आपल्याला कसं उपयोगी येईल? आलं लक्षात? म्हणजे इतिहासाचा तत्त्वज्ञानाशी संबंध आहे की नाही. दुसरं विज्ञान. आता विज्ञान, आता मी ऑन पेज नंबर 16. आता तुम्हाला लेसन अगदी केअरफुली वाचायचं हे लक्षात घ्या. आय एम ओनली इंट्रोड्युसिंग यू द पॉईंट्स. आता दुसरं म्हणजे मी जे सांगितल्यानंतर तुम्ही जेव्हा लेसन वाचाल तेव्हा तुम्हाला ते जास्त चांगलं पडेल. आता नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. तुम्हाला माहिती आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. का लावला? कारण तेव्हा म्हणजे बॅक्टेरियामुळे होणारे रोग वाढले होते, व्हायरसमुळे रोग होणारे, म्हणजे टायफॉईडसाठी त्यांनी वॅक्सिन शोधून काढलं. तर असं हळूहळू बदल घेत होते. आज आपण बघा, आज आपण बघितलं ना, आता कोरोनाने सगळ्या जगाला म्हणजे सगळ्या जगाला त्राहीवान करून सोडलं आहे. आपण बघतो ना, आपण कितीतरी आपले नातेवाईक आपण कोरोनामुळे गमावलेत. पण विज्ञानाने शोध लावला ना, वॅक्सिन आलं ना, आणि आता आपण बघतो, आपण सगळ्यांनी म्हणजे आम्ही लोकांनी 2 डोसेस घेतलेले आहेत वॅक्सिनचे. काही तुमच्यापैकी सगळ्यांचे 2 डोसेस व्हायचे असतील. पण पुन्हा एक बूस्टर डोस आलाच आहे ना, जेणेकरून कोरोनावर म्हणजे ज्याला आपण हर्ड इम्युनिटी ती येऊन जाईल. आणि त्या मानाने आता कोरोना बराच आटोक्यात आलेला आहे. मग हे कशामुळे घडलं? विज्ञानामुळे घडलं ना. तर मग आता पुढे हा इतिहास होऊन जाईल लोकांना त्या दृष्टीने अभ्यास करायला, की त्यावेळेला समजा असं आपण आता हा सगळा अभ्यास कशावरनं करतोय? स्पॅनिश फ्लू आला होता 100 वर्षांपूर्वी, आणि त्यावेळेला लोकांमध्ये काय काय बदल घडत गेले. मग म्हणजे त्याप्रमाणे किंवा आधीच्या जेव्हा एपिडेमिक पॅन्डेमिक आले तेव्हा लोकांनी काय उपाययोजना केल्या, त्यावर सायंटिस्टने रिसर्च केला आणि मग ते शोधून काढलं. लक्षात आलं? आता तंत्रज्ञान. तंत्रज्ञान इज ॲप्लिकेशन ऑफ सायन्स अगेन. मग आता बघा, पूर्वी साध्या म्हणजे अगदी बैलांनी जमीन नांगरायचे आणि मग ती पेरणी करायचे, मग त्याला फवारे असं शेती होती. आज तंत्रज्ञान केवढं प्रगत झालं आहे. ट्रॅक्टरनी हजारो एकर जमीन एका दिवसामध्ये आज आपण नांगरून शकतो, है ना. तर मग हा जो बदल आला, मग या बदलाचा पण त्याच्यात सुद्धा काही पूर्वीचे लोक जसं त्यांची धान्य साठवायची पद्धत चांगली होती, तर त्याचा उपयोग आज आपल्याला होऊ शकतो का? कीड न लागता धान्य कसं साठवून ठेवायचे ते लोक, मग त्याचा उपयोग जर आपण बिना पेस्टिसाइड्सनी आज जर आपण करू शकलो तर आपलं बियाणं अधिक चांगलं होऊ शकेल. तर असं इतिहासामध्ये जाऊन आपण तंत्रज्ञानाशी सांगड घालू शकतो. आणि म्हणून इतिहास हा तंत्रज्ञानावर अवलंबून आहे, विज्ञानसुद्धा इतिहासावर अवलंबून आहे, आणि तत्त्वज्ञान तर आहेच आहे. नंतर आपण जसं म्हटलं की आता बघा, कोरोना व्हायरसच्या काळामध्ये सगळ्यांचे उद्योगधंदे व्यापार ठप्प झाले आहेत. पण तरीसुद्धा अगदी छत्तीसगडच्या आदिवासी महिलांनी सॅनिटायझर्स शोधून काढले, आणि ते सुद्धा ज्यापासून लोक दारू बनवतात त्या महुआपासून, आणि त्यांना केवढं ग्लोबल मार्केट मिळालेलं आहे. म्हणजे जो करू शकतो तो कुठल्याही परिस्थितीत स्वतःला पुढे नेऊ शकतो. कोरोनाच्या काळामध्येच कितीतरी लोकांनी आपल्या याचं फेसबुकवर टाकून वस्तूंचं कितीतरी खप वाढवलेलं आहे, नाही असं नाही, है ना. तर उद्योगधंदे आणि व्यापार, तर मग आपण इतिहासात बघू शकतो की मागे जेव्हा पॅन्डेमिक आलं तेव्हा लोकांनी कसे आपले उद्योग वाढवले, कसे आपले व्यापार वाढवले, काय त्यांनी त्याचा विचार केला वगैरे वगैरे. नंतर सर्व प्रवास समजण्यासाठी म्हणजे हा सगळा त्यांचा जो त्यांनी स्वतःची प्रगती केली. आता बघा, पुष्कळ जण जे आता काही लोक साधे ज्यूसचे स्टॉल लावायचे, आता कोरोनामुळे बाहेरचं कोणी घेत नाहीत, मग त्यांचे सगळे उद्योगधंदे बंद झालेत. पण मग त्यांनी कुठे इतर ऑल्टरनेटिव्ह शोधून काढलेत का? कारण कितीतरी गोष्टी अशा की ज्या लोकांना लोज लागतात. आता जसं साधी गोष्ट आहे, मास्क लागतात, तर काही लोकांनी टेलरकडे जाऊन त्याचे उरलेले तुकडे आणून मास्क बनवून कितीतरी त्यांना पैसे कमवलेले आहेत. तर उद्योगधंदे आणि हे परिस्थितीनुसार जसे असतात, तर ते इतिहासाचा अभ्यास केल्यावर आपल्याला लक्षात येतं. नंतर व्यवस्थापनशास्त्र. आता बघा, उत्पादनाची संसाधनं म्हणजे प्रोडक्शन, हे जसं आता आलू चिप्स पूर्वी घरोघरी बायका साध्या किशणीवर करायच्या, आता त्याच्या मशीन्स आलेल्या आहेत, है ना. तर बाजार याच्या व्यवस्थापनाच्या साखळीत भूतकाळात यंत्रणा कशा होत्या? जसं मी म्हटलं की पूर्वी कोणी चिप्स बिप्स आज जसं तुम्ही लेज विकत घेता, आमकं विकत घेता, तसं कोणी असं विकत नव्हतं घेत. घरीच उन्हाळ्यामध्ये बायका ह्या बनवायचं असायच्या. मग त्या तुरटी टाकायच्या, तुरटी टाकून तुरटीच्या पाण्यातून ते काढायच्या, त्याच्यामुळे ते चिप्स असे पांढरे शुभ्र व्हायचे, है ना. मग त्याचा उपयोग आज आपल्याला होतो का? म्हणजे केमिकल्सच्या ऐवजी आपण ते वापरू शकतो का? तर आपण त्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करताना सुद्धा
आपल्याला इतिहासाची गरज आहे. म्हणजे लोकांची पारंपरिक मानसिकता आपण जर समजून घेतली, जर आपण लोकांना म्हटलं नाही याच्यात आम्ही केमिकल्स नाही, पारंपरिकरित्या आपण जसं केलं होतं विदाऊट प्रिझर्वेटिव्ह. आता तुम्ही घरी बघितलं असेल, तुमची आई घरी मुगवड्या किंवा पापड करते, यात कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही, पण ते टिकतात ना. लोणचीसुद्धा टिकवायची कला आहे की नाही आपल्याकडे भारतीय महिलांना. आणि आपण जे रेडीमेड घेतो त्यात काही ना काही पर्सेंटमध्ये केमिकल्स असतातच, विनिगर तरी टाकतातच ते, आणि ते दॅट इज व्हेरी हार्मफुल. पण उत्पादन म्हणजे व्यवस्थापन शास्त्रामध्ये पूर्वीच असं काही होतं का की ज्याच्यामध्ये नॉन केमिकल आहे? मग असं जेव्हा आपण लोकांनी, आता बघा तुम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सला कितीतरी भाव आहे मार्केटमध्ये, आणि ते महाग विकतात तरी लोक घेतात, कारण त्याचा आपल्या शरीरावर कमी हानी होते, है ना. हां, नंतर कला, सांस्कृतिक कलासुद्धा या जोपासायला आवश्यक आहे. मग ह्या जोपासण्याच्या दृष्टी इतिहासात काय परंपरा वापरल्या होत्या, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की तानाजीची गोष्ट, शिवाजींच्या राज्याभिषेकाची गोष्ट, ही पेंटिंगद्वारे लोक टिकवायचे आणि लोक अभिमानाने ती घरामध्ये लावून ठेवायचे. तर मग हे कशाला प्राधान्य देणं झालं, कलेला प्राधान्य देणं झालं की नाही. मग ते लोक मार्केट कसं मिळवायचे? मग आज आपण मार्केट मिळवण्यासाठी काय करू शकतो? मग प्रोडक्शनची कॉस्ट कमी करायला काय करू शकतो? आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरनी शेंगदाण्यांच्या टरफलांपासून कॅनव्हास तयार करायला मदत, म्हणजे ती शोधून काढला. त्यांनी चर्चमध्ये रंग द्यायचा होता, त्याच्यासाठी सुद्धा शेंगदाण्यांचा हे टरफलाचा उपयोग केला, त्यापासून डाय बनवला. तर मग या सगळ्या गोष्टींचा आपण आज जर विचार केला तर आपल्याला कॉस्ट प्रोडक्शन नक्की कमी होईल. तर म्हणून कलासुद्धा आपल्याला पारंपरिकरित्या टिकवता येईल अभ्यास करून इतिहासाच्या. नंतर मानव्य ज्ञानशाखा, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, नंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, या सगळ्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. आणि तो ज्ञानशाखांच्या अभ्यासाचा आवश्यक असा भाग आहे. आणि मग त्यातनं आपल्याला काय कळतं? त्यातनं आपल्याला सृष्टीचक्र कळतं, त्यातनं आपल्याला जीवनासंबंधी जे सिद्धांत आहेत, मिथक ज्याला आपण म्हणतो, ते कळतात. नंतर पूर्वीच्या काळी आपल्याकडे जसं बऱ्याचशा सणांना सायंटिफिक रिझन होतं. जसं पूर्वीच्या काळी आपण आजही करतो, ते संक्रांत आली की त्या काळामध्ये कॅल्शियम आपलं स्टोअर राहावं म्हणून आपण तिळगुळ खातो. हे सगळे कॅल्शियम जास्त देण्याचे, कारण नंतर उन्हाळा येणार असतो, मग ते सगळ्या गरम वस्तू आपण खात नाही, पण मग शरीरातला डिपॉझिट राहावं. किंवा पतंग उडवण्याची संक्रांतीच्या काळात आहे, कारण तेव्हाचं ऊन आपल्याला बेरेबल असतं. मग तेव्हा आपण खूप वेळ जेव्हा उन्हात राहतो तेव्हा व्हिटॅमिन डीचं स्टोरेज आपल्या बॉडीमध्ये चांगलं होतं, आणि मग काय होतं की पुढे येणारा उन्हाळा आपल्याला सुसह्य होतं. ज्याच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी कमी, त्याला निद्रानाशाचे त्रास होतात, बाकी आणखी अनेक हार्टचे ट्रबल्स होऊ शकतात. तर या सगळ्या दृष्टीने आपल्या पूर्वजांनी किती छान विचार केला होता ना. मग या सगळ्या प्राचीन आपल्या ज्या परंपरा आहेत त्यांचा आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हाच आपल्याला लक्षात येईल. नाहीतर मग आपण सगळ्या अंधश्रद्धा आहे नुसत्या आपल्या भारतीय सणांनी दिलेल्या, असं नाही आहे. पोळ्याच्या काळामध्ये बघा ते पळसाच्या पानं हे करतात, त्याचं तोरण लावतात घरी. का तोरण लावतात माहिती आहे? तो घसादुखी, घटसर्प याच्यासाठी उत्तम औषध त्याच्यापासून तयार होतं. आपण मंगळागौरीच्या वेळेला नंतर महादेवाला बेल वाहतो श्रावणाच्या काळात. का वाहतो? की म्हणजे बेल व्हायचा आहे म्हणून आपण बेलाचं झाड जगवतो. बेलाच्या झाडामध्ये कितीतरी औषधी आहे. गणपतीला आपण दुर्वा वाहतो. दुर्वांमध्ये कितीतरी मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत, ताप कमी करण्याकरता. नंतर अनेक व्हायरल फिवर्ससाठी दुर्वा एक फार उत्तम उपाय आहे. तर म्हणजे गणपतीला दुर्वा व्हायच्या, मग आपण त्या घरी लावू. नंतर तोडताना सुद्धा आपण त्या निसर्गाच्या संपर्कात येऊ, हे सुद्धा गरजेचं आहे माणसाच्या दृष्टीने. तर या सगळ्यासाठी इतिहास आपण जर समजून घेतला तर आपल्याला तो नक्की फायद्याचा होतो. तर आता उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. तर भूतकाळाचं मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. जसं आपण आता तेवढे पाळत नाही, पण काही प्रमाणात, जसं मी सांगितलं, आपण पोळ्याला जे शेतकरीला करतात ते काही प्रमाणात आपण शहरांमध्ये आजही करतो, है ना. तर त्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असतं, मग का करायचं पोळा? का बरं गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं खायचीत? याच्या मागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहेत. हां, तर हे सगळं ॲप्लिकेशन आपण जर शिकलो, ते खरंच किती गरजेचं आहे हे जर आपण शिकलो तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आता पूर्वीच्या काळी गणपती जे बनवायचे ते साधे मातीचे करायचे, आणि ती माती घरीच बनवायचे, कोणी बाहेरून विकत नाही आणायचे. त्यामुळे घरातल्या लोकांच्या कला कुसरीला वाव मिळायचा. दुसरी गोष्ट, रंग अजिबात वापरायचे नाहीत ते. आणि अजून एक करायचे, म्हणजे त्याच्यामागे सायंटिफिक कारण होतं. अजून एक करायचे की ते ते बिया टाकायचे ते गणपती. पूर्वी जेव्हा गणपती घरात, माझ्या आजीला मी पाहिलं घरी करताना,
तर झाडांच्या काही बिया टाकायच्या त्याच्यामध्ये. तर मग काय व्हायचं, ते लोक जेव्हा, आता पॉप्युलेशन खूप वाढली, आता वेगळं आहे, पण तेव्हा ते मग जेव्हा गणपती विसर्जित करायचे त्याबरोबर त्या सीड्स पाण्यात वाहत जायच्या आणि मग ते एका गावातनं दुसऱ्या गावात आपोआप त्याचा हे व्हायचा, म्हणजे ती झाडं सगळीकडे दिसायला लागायची आपल्याला. त्याच्यासाठी वेगळ्यांनी काय करावं लागायचं नाही. म्हणजे इकॉलॉजिकल बॅलन्स नॅचरली मेंटेन करण्याची कला आपल्या पूर्वजांना अवगत होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे बघा, आणि म्हणून उपयोजित इतिहास हा फार महत्त्वाचा आहे, की दॅट विल गिव्ह यू आय मीन अ प्रॉपर दिस थिंग फॉर द प्रेझंट अँड आय मीन फीडबॅक फॉर द फ्युचर ऑल्सो. ॲट प्रेझंट यू कॅन यूज द पास्ट अँड फॉर द फ्युचर इट विल गिव्ह यू अ गुड फीडबॅक. आणि म्हणून हा उपयोजित इतिहास अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीचं जेव्हा आपण ॲप्लिकेशन करत नाही, जसं आपण केकची दुसरी रेसिपीचा कागद आणला तर त्याने आपलं पोट भरतं का? किंवा आईस्क्रीम करतात कसं असं आपण कागदात लिहिलं तर आपल्याला त्याचं समाधान मिळेल का? जोवर आपण आईस्क्रीम खात नाही तोवर आपल्याला समाधान मिळणार नाही. डू यू ॲग्री विथ मी? सो ऑल्सो अनलेस देर इज ॲप्लिकेशन ऑफ हिस्ट्री यू वोंट बी सॅटिस्फाईड. आता आपला हा जो सांस्कृतिक वारसा आहे तो दोन प्रकारचा आहे. दोन प्रकारचा कोणता? एक मूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे जो कॉन्क्रीट आपल्याला दिसतो डोळ्यांनी, आणि दुसरा अमूर्त सांस्कृतिक वारसा. जसं आपल्याला हस्तलिखित काही सापडतात का, आपण सण साजरे करतो, किंवा आपल्याला हस्तलिखित असं सापडतात जसं आता बर्डीचा किल्ला आहे, मग हा का बांधला गेला, मग त्या किल्ल्याची वैशिष्ट्य काय. बऱ्याचदा आपण पुढे बघू, बऱ्याचदा काही काही गोष्टींची वैशिष्ट्य आपल्याला माहितीच नसतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की हम्पी जे आहे तिथे शिलालेख आहे, तर ते हम्पी पूर्ण आपण डिस्ट्रक्ट केलं तरी तर शिलालेखाच्या आधारे पुन्हा ते आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. अशा सगळ्या स्टेप्स त्याच्यात दिल्या आहेत. काही हस्तलिखित असतात, काही शिलालेख प्रस्तरावर लिहिलेले असतात, नंतर शिल्प असतात. हम्पीचं जे मी उदाहरण दिलं तिथे त्यांच्या दगडावर जसं हसणाऱ्या स्त्रिया, लाजणाऱ्या स्त्रिया, आनंदी स्त्रिया, असं दगडावर भाव आणणं किती कठीण आहे, पण ते आपल्या जुन्या कारागिरांनी करून दाखवलं आहे. तर दिस इज कॉन्क्रीट. म्हणजे एखादी स्त्री आपल्याला आनंदाचे भाव तिच्या चेहऱ्यावर आहे हे आपल्याला त्या शिल्पावरनं दिसतं, त्या मूर्तीवरनं दिसतं. आलं लक्षात? नंतर प्राचीन स्थळं, हा सगळा आपला वारसा आहे, आपण तो जपला पाहिजे. आपण हे सगळं तुम्हाला का शिकवलं जातं विद्यार्थी मित्रांनो? कारण आपण खूपदा काय करतो, तिथे जाऊन जसं की आपण फार मोठं असून तिथे आपला बाण काढतो आणि कोणाच्या तरी घाणेरडे नाव लिहून ठेवतो. तुम्ही तेवढे महत्त्वाचे नाही जेवढा तो सांस्कृतिक वारसा आहे. एकतर कितीही लाखो रुपये दिले तरी तुम्हाला पुन्हा ते निर्माण करता येणार नाही. हा एक भाग. दुसरी गोष्ट, आपण जर ते आताच नाहीसं केलं तर आपल्या पुढच्या पिढीला आपण काय दाखवू, है ना? तर या वस्तू वास्तू म्हणजे बिल्डिंग्स, ह्या सगळ्या आपल्या सांस्कृतिक धरोहर आहे ज्याला आपण म्हणतो. तर हे आपण जर जपलं नाही, ही कॉन्क्रीट म्हणजे मूर्त सांस्कृतिक वारसा आपण जर जपला नाही तर आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगूच शकणार नाही काय काय आहे ते. तुम्ही जर पुण्याला गेलात ना तर एका गणपतीवर सगळा अष्टविनायक कोरलेला आहे. असं अनेक ठिकाणी अनेक गोष्टी सापडतात. अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे जो मूर्त नाही, जो दिसत नाही पण आहे प्रिझर्वड. कसा? मौखिक परंपरा. जसं आता महालक्ष्म्यांच्या वेळा प्रत्येक तुमच्या सगळ्यांकडे महालक्ष्म्या बहुतेकांना, किंवा तुम्ही पाहिलं असेल महालक्ष्म्या काय आहेत ते. तर आता महालक्ष्म्या कशा करायच्यात हे मला माझ्या आजीनी सांगितलं, म्हणजे माझ्या आईनी सांगितलं, आईला तिच्या आईनी सांगितलं, आणि त्या पारंपरिक प्रत्येकाच्या घरी तशा सुरू असतात. ही मौखिक परंपरा झाली, म्हणजे ओरल ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो ना, बाय माय मदर टू मी, हे ओरल झालं. नंतर पारंपरिक ज्ञान, म्हणजे पूर्वजांना जे ज्ञान होतं तेव्हा. नंतर सण समारंभ साजरे करण्याची सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी. नंतर जसं कला सादरीकरणाची पद्धत, जसं बघा आता प्रत्येक प्रांतात वेगळी आहे. जसं पंजाबमध्ये ते लोक भांगडा डान्स करतात, नंतर गुजरातमध्ये गरबा करतात. ही पारंपरिक विधी वेगवेगळी, पद्धती वेगवेगळी आहे. नंतर पारंपरिक कौशल्य प्रत्येक प्रांतांमध्ये वेगळं आहे पुन्हा, है ना. नंतर ह्या ज्या परंपरा आहे, कौशल्य आहे, हे कधी कधी प्रतिनिधी स्वरूपात, जसं भांगडा, गरबा, याला आपल्याला ग्रुप लागतो, है ना. तर आणि याच्यामध्ये बघा नैसर्गिक वारसा, तर निसर्गातील जैवविविधतेचा विचार. जसं आता मी तुम्हाला म्हटलं की पूर्वी मी आजीला माझ्या गणपती करताना बघितलं आहे, ती बिया आणायची बाजारातनं वेगवेगळ्या, आणि त्या बिया त्या गणपतीच्या मातीत मिसळायची, आणि मग तो म्हणजे इकोसिस्टीम मेंटेन करण्यासाठीच एक प्रयत्न होता की नाही तो.
आता आपण माझ्या घरची मूर्ती किती महागाची आहे आणि तुझ्या घरची मूर्ती, म्हणजे भाव नाहीच आहे गणपतीबद्दल. आपल्याला नुसतं प्राईसनी आपण सगळ्यांना तोलतो. इतकी मूर्ती आणली, ते महत्त्वाचं नाही आहे. त्या मूर्तीने तुम्ही नैसर्गिक समतोल साधता का? त्या मूर्तीने तुमच्या स्वतःच्या कला कुसर जिवंत ठेवता का? त्याने अजून कोणाला रोजगार मिळतो का? आणि म्हणून बघा, सरकार सारखं ओरड करत आहे की POPचे मूर्ती वापरू नका. तरीसुद्धा कान्होबालासुद्धा POPचे हे आयडॉल्स होतेच ना. POP म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस, आणि ते वापरू नये कारण त्यांनी प्रदूषण वाढतं पाण्याचं. तर आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? प्राणी, वनस्पती सृष्टी, या 2 गोष्टी आहे. तर याचा विचार आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करूया. वी स्टॉप हिअर माय डिअर स्टुडंट्स. ओके, हॅव अ नाईस डे माय डिअर स्टुडंट्स.